बारामती येथील दिनांक 28 जानेवारी 2026 रोजीच्या विमान दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि यामध्ये विमानात असलेले माननीय अजितदादा पवार व अन्य व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास, तो नंबर आहे पोलीस स्टेशन बारामती तालुका, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS हा माननीय पोलीस महासंचालक यांनी गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID येथे तात्काळ वर्ग केला. थोडक्यामध्ये हा जो तपास चाललेला आहे हा नेमका काय, हा जो प्रश्न आहे तर तो या आकस्मिक मृत्यूचा तपास जो की कलम 194 BNSS खाली करण्यात येतो, तो तपास CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे. सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत. आता प्रश्न आहे की या तपासाचा उद्देश काय आहे. या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे. म्हणजे घातपात आहे का याचा तपास. त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इल्लिगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे. म्हणजे 3 गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लिगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे. मला इथं हे सांगायचं आहे की सदरील आकस्मिक मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे. आणि यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फोरेन्सिक विद्यालयाच्या फोरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट म्हणजे हा त्या महाविद्यालयातला एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे. त्याचप्रमाणे पुणे येथील फोरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन अथॉरिटीज आणि इतर एजन्सीज, तसेच आपल्या केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत. त्याचसोबत जे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे, ज्याला आपण AAIB असं म्हणतो, यांच्याशी CIDचा तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे. तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर आकस्मिक मृत्यूचा तपास CBI कडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ॲक्ट, कुठला निग्लिजंट ॲक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इल्लिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे CID ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद.